प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ह्या दिवसामध्ये आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 15 आणि योहानाचा शुभवर्तमान अध्याय 15 ह्यांच्यातील वाचनांवरती चिंतन करत आहोत. आणि दोन्ही ठिकाणी एक सामायिक विषय चर्चेसाठी घेण्यात आलेला आहे. प्रेषितांची कृत्येमधील विषय आहे सुनता आणि योहानाच्या शुभवर्तमानातील विषय आहे द्राक्षवेल आणि फाटे. ह्या दोहोंमध्ये काय साम्य आहे ते आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रभू येशू ख्रिस्ताने संत पौलाला दर्शन दिल्यानंतर पौल सगळीकडे प्रभूची सुवार्ता पसरवीत फिरला. एकीकडे त्याला यहुदी लोकांकडून विरोध होता, तर दुसरीकडून त्याला परराष्ट्रीयांकडून फार मोठं स्वागतशील असा आदरातिथ्य मिळत होतं. अशा पार्श्वभूमीवरती बऱ्याच ठिकाणी त्याने ख्रिस्त मंडळ्या स्थापन केल्या. परंतु प्रश्न निर्माण झाला की ह्या ख्रिस्ती लोकांनी प्रथम सुनता करून यहुदी व्हायचं आणि नंतर ख्रिस्ती व्हायचं का? त्यांना सरळ ख्रिस्ती होता येऊ शकत नाही का? मग त्यासाठी धर्मसभा भरली आणि त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की सुनता करायची गरज नाही, तर काही गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. जार कर्म, मूर्तीपूजा, गळा दाबून मारलेले प्राणी ह्या गोष्टी वर्ज्य करायच्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता जीवनामध्ये प्रत्यक्ष कृतीत उतरवायची. एवढंच त्यांच्यावरती जणू काही ओझं लादण्यात आलं असं आपल्याला पहिलं वाचन समजावून सांगतं. आणि त्यासाठी मग प्रेषितांना परराष्ट्रीयांकडे पाठवण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला आपल्याला सांगतो की मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फांद्या आहात, त्यावेळेला देखील एक विशिष्ट असं नातं त्या ठिकाणी त्याने व्यक्त केलेलं आहे. परराष्ट्रीय जे लोक आहेत त्यांच्यासाठी संत पॉलने नंतर एक सुंदर असं रूपक वापरलेलं आहे. कलम केलेले लोक म्हणजे मुख्य जे झाड असतं त्या झाडाचा जो रस आहे तो कलम केलेल्या फांदीला सुद्धा मिळत असतो. अगदी त्याप्रमाणे यहुदी लोक जणू काही मुख्य झाड आहे, परराष्ट्रीय लोक हे कलम केलेली फांदी आहे. तरी दोन्ही ठिकाणचा जीवन रस मात्र एकाच मुळापासून म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तापासून मिळत असतो. अशा प्रकारचा विचार पुढे संत पौलाने मांडलेला आहे. अगदी त्याचप्रमाणे ख्रिस्ती व्यक्ती म्हटल्यानंतर ख्रिस्ताने ज्या प्रकारे संपूर्ण जगावरती प्रेम केलेलं आहे तशा प्रकारचं प्रेम करायचं. प्रेमाचा जीवन रस जणू काही प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये ओतत असतो. मात्र त्यासाठी सतत ख्रिस्ताशी जडलं असणं आवश्यक आहे. ख्रिस्ताशी जडलं असायचं म्हणजे नक्की काय करायचं? 4 गोष्टी करायच्या. त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये 4 शब्द आहेत: वर्ड, वर्शिप, फेलोशिप, सर्व्हिस. आज आपण वर्ड ह्या विषयावरती बोलूया. येशूने सांगितलेलं आहे, जे वचन मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही शुद्ध झाला आहात. प्रभूच्या वचनाची ताकद काय असते बघा, की माणूस शुद्ध होतो, परमेश्वराशी जोडला जातो. म्हणून ह्या 4 गोष्टींवरती येत्या काही दिवसांवरती आपण चिंतन करणार आहोत. वर्ड म्हटल्यानंतर देवाचं वचन, की देवाचं वचन वाचायला आपण सुरुवात केली की तो जो लेखक पवित्र आत्मा आहे तो आपल्याला आतमधून प्रेरणा द्यायला सुरुवात करतो. वचनांचा अर्थ समजावून सांगतो. तुम्हाला सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करील, अशा वचनावरती आधारित मग माणूस बंधनातून मुक्त व्हायला सुरुवात होते. मग अशा प्रकारे पवित्र आत्मा येऊन माणसाला सगळं काही शिकवतो, सत्यात नेतो आणि सत्य प्रकट करत राहतो. म्हणून सातत्याने बायबलचं वाचन होत राहणं गरजेचं आहे. त्याद्वारे जीवन रस आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. सातत्याने उत्साह, चैतन्य, जोश ह्याचा अनुभव माणूस घेऊ शकतो. परंतु त्यासाठी बायबलच्या वचनाच्या संपर्कात असणं गरजेचं आहे.
ज्याप्रमाणे आपल्याकडे जी लाईट आहे तिचं कनेक्शन मेन स्विचशी आहे, मेन स्विचवरून खांबाशी, खांबावरून ट्रान्सफॉर्मरशी, ट्रान्सफॉर्मरपासून मुख्य जिथे वाहिनी आहे तिथपर्यंत हे कनेक्शन असतं. अगदी त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये कुठेही खंड पडला तरी आपल्याला वीज मिळू शकत नाही. आपल्याही जीवनामध्ये परमेश्वराचं वचन एकदा अवतरलं, त्या वचनानुसार आपण जीवन जगायला सुरुवात केली की मग सगळं काही बदलायला सुरुवात होते. आणि मग संत पॉलप्रमाणे आपण म्हणू शकतो, ह्यापुढे मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये जगत आहे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.